तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याच्या नक्षल्यांचा डाव उधळून लावत जवानांनी त्यांचा तळ उद्ध्वस्त केला। यावेळी घातक स्फोटके घटनास्थळीच नष्ट केली। नक्षल्यांनी केलेल्या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले। छत्तीसगड सीमेवरील सावरगाव जवळील घनदाट जंगलात 5 जूनला सायंकाळी ही थरार घडला आहे। महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर 5 जून रोजी दुपारी टिपागड व कसनसूर दलमचे सदस्य सावरगाव अंतर्गत कुलभट्टी गावाजवळील डोंगरावर तेंदूपत्ता कंत्राटदारांची बैठक बोलावून पैसे उकळण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना मिळाली होती। अपर अधीक्षक कुमार चिंता यांना त्यांनी C60 जवानांसह नक्षलविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना केले। महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील सावरगाव जवळ जवानांनी शोध मोहीम सुरू केली। सायंकाळी नक्षलवाद्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला। यानंतर जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले। घनदाट जंगल आणि अंधाराचा फायदा घेत नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले। त्यानंतर परिसरात झळती घेतली असता मोठ्या प्रमाणात तारा, बॅटरी, सोलर प्लेट, साहित्य आणि काही पिट्टू बॅग आढळून आल्या। त्या जप्त करण्यात आल्या। सुरक्षा दलाचे नुकसान करण्यासाठी कॅम्पजवळ एक चार्ज केलेला ID देखील ठेवण्यात आला होता। 6 जून रोजी सकाळी तो बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने नष्ट केला। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।